अशा वेगवेगळ्या बिल्डिंगचे प्लॉट त्यांनी घेतलेले आहेत। आता हे प्लॉट कुठून घेतले, ही गुंतवणूकदारांची यादी आहे। आता ती फार मोठी यादी आहे। ह्या लोकांच्याकडून पैसे घेतलेले आहेत, दाम दुपटीवर देतो, 9 महिन्यात तुम्हाला दुप्पट करून देतो, 12 महिन्यात दुप्पट करून देतो, 18 महिन्यात लोकांनी बुकिंग घेतलेली आहेत। 2020 पासून तुम्ही बुकिंग घेताय आणि 2025 ला 2026 ला त्या लोकांना ताबा द्यायचा शब्द या मंडळीने दिला होता, परंतु आता बिल्डिंगच नाही, प्लॉट खरेदी केलेली आहे। नंतर जेव्हा प्लॉट खरेदी केली त्यामध्ये त्यांनी सोसायट्या तयार केल्या। सरकारची तुम्ही फसवणूक कशी करताय, सोसायट्यांना जीएसटी लागू होत नाही, सोसायट्यांना स्टॅम्प ड्युटी माफ आहे, आणि म्हणून जवळपास पैसे यांनी सगळे गोळा करून त्यातल्याच काही लोक सभासद करून त्यांच्या नावावरती सोसायट्या फर्म केलेल्या आहेत। हा पहिला गुन्हा आहे की सरकारची शेकडो कोटी रुपयाची जीएसटीची किंवा अन्य करांची फसवणूक या सोसायट्याच्या माध्यमातून केलेली आहे। ह्या सोसायट्या नाहीत, हा डीडीएसआर ग्रुपचाच प्लॅन आहे आणि ह्याचे पूर्ण मास्टर ही सगळी लोक आहेत। आता की 50 कोटी रुपये ते कॉन्ट्रॅक्टरचेच देणे आहेत। संडास बांधायला 4 माणसं लागतात, ह्यांची बिल्डिंग बांधायला 10-20 माणसं असतात, मुंबईमधली बिल्डिंग बांधायला। अशी परिस्थिती इथं आहे। म्हणजे माझं म्हणणं कसं आहे, गावाकडच्या लोकांची तुम्ही फसवणूक करता, मेजाजगिरी करता, पैशाची उधळण करता, 10-10 कोटीची घरं गावाकडे बांधलेली आहेत। अरे तुम्हाला चपल्या घालायला नव्हत्या 2-4 वर्षापूर्वी, अशा पलीकडचं आहे। म्हणजे महाराष्ट्रात असं कुठल्याच अधिकाऱ्यानं कांड केलं नसेल असं कांड पुढे येऊ शकतं, म्हणजे असं कुणीच नसेल केलं। अशा पद्धतीचे सगळे प्रयोग पुढे येणार आहेत। फिरतोय हे उंच होत नाही का, असं आहे। चला चला आता बाजूला चला, नको राहू नाही, नको ह्याच्यात हे बेस्ट आहे। आणखी एक वरती घेतो, करू सुरू। हॅलो, नमस्कार, करू सुरू। काल अधिवेशनाचा शेवटचा दिवस होता। काही लक्षवेधी मी सभागृहामध्ये मांडण्याचा प्रयत्न केला, परंतु सांगली जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या निवडीमध्ये 3 दिवस मी इकडे गैरहजर असल्यामुळं आणि 24 तारखेला एका बैठकीच्या संदर्भात मी बाहेरगावी असल्यामुळं मला ती लक्षवेधी घेता आली नाही। परंतु माननीय अध्यक्ष महोदयांना मी काल विनंती केली होती की विशेष बाब म्हणून मला एका विषयावरती बोलण्याची संधी द्यावी, आणि अध्यक्ष महोदयांनी माझी मागणी मान्य केली आणि मला शेवटचं 5 मिनिटं बोलण्याची संधी सभागृहामध्ये दिली। आता हा विषय अत्यंत महत्त्वाचा विषय आहे। मुंबईमध्ये घर असावं असं गावाकडच्या प्रत्येक कष्टकऱ्याला वाटतं। मग तो माताडी असेल, भाजीपाल्यामध्ये काम करणार असेल, रिक्षा चालवणार असेल किंवा नोकरी करणार असेल, खाजगी नोकरी असेल किंवा सरकारी नोकरी करणार असेल, ह्या सामान्य लोकांना तर आपलं घर मुंबईमध्ये असावं वाटतं। जुन्या मुंबईमध्ये घेणं आता शक्यच नाही, म्हणून नवीन मुंबईमध्ये लोक घरं घेण्याच्या संदर्भामध्ये विचार करतात आणि आयुष्याची सगळी तुटपुंजी जी रक्कम जमा केलेली असते ते घरासाठी लावतात, कुठं व्याजानं पैसे उचलतात, बँकाकडून कर्ज काढतात आणि घर घेण्याचं स्वप्न पूर्ण करण्याचा प्रयत्न करतात। परंतु एक डीडीएसआर ग्रुप नावाचा ग्रुप, एक IRS आहेत सचिन मोटे,
त्यांनी त्यांच्या नात्यातल्या लोकांच्या नावावरती वेगवेगळ्या कंपन्या रजिस्टर केलेल्या आहेत आणि त्या कंपन्यांच्या माध्यमातून जवळपास 20 प्रोजेक्ट वेगवेगळे, म्हणजे त्यामध्ये DDSR बिल्डर्स अँड डेव्हलपर्स यांचे DDSR हाईट्स नावाची एक बिल्डिंग सुरू आहे. DDSR बिल्डरची तथागत हाऊसिंग सोसायटी, स्वप्नपूर्ती हाऊसिंग सोसायटी, अणुविश्व हाऊसिंग सोसायटी, DDSR सात्विक, परत हनी होम्स, मातोश्री ही तर आमदार खासदारांच्यासाठी एक इमारत खारघरमध्ये बनती आहे, त्याचं ह्या लोकांनी काम घेतलेलं आहे. म्हणजे आमचे खिशात आमदार आहेत अशी त्यांची भूमिका आहे. म्हणजे स्टेटमेंट पण त्यांनी केलेले आहेत की अनेक आमदार आमच्या खिशात आहेत, आमदार खासदार. आणि त्या मातोश्री बिल्डिंगचं काम मिळवण्यासाठी जवळपास मध्यस्थ लोकांना 5-1 कोटी रुपये खर्च करून त्यांनी हे बिल्डिंगचं काम घेतलेलं आहे. दुसरं आहे मैत्री हाऊसिंग सोसायटी कळमोली, परत मुंबई अजिंक्यस, मैत्री सानपाडा, DDSR हेरिटेज, कलाकार आणि पत्रकार यांची पण एक सोसायटी आहे. नंतर DDSR ड्रीमवूड, DDSR प्राईड, DDSR अनुपर्व, जय श्रीकृष्ण आणि DDSR लक्ष्मी रिव्हरसाईड, अशा वेगवेगळ्या बिल्डिंगचे प्लॉट त्यांनी घेतलेले आहेत. आता हे प्लॉट कुठून घेतले? ही गुंतवणूकदारांची यादी आहे. आता ती फार मोठी यादी आहे. ह्या लोकांच्याकडून पैसे घेतलेले आहेत. दाम दुपटीवर देतो, 9 महिन्यात तुम्हाला दुप्पट करून देतो, 12 महिन्यात दुप्पट करून देतो, 18 महिन्यात दुप्पट करून घेतो, आणि असे हजारो कोटी रुपये या लोकांचे गोळा केलेले आहेत. यातून यांनी प्लॉट खरेदी केलेली आहे. नंतर जेव्हा प्लॉट खरेदी केली त्यामध्ये त्यांनी सोसायट्या तयार केल्या. सरकारची तुम्ही फसवणूक कशी करताय? सोसायट्यांना GST लागू होत नाही, सोसायट्यांना स्टॅम्प ड्युटी माफ आहे, आणि म्हणून जवळपास पैसे ह्यांनी सगळे गोळा करून त्यातल्याच काही लोक सभासद करून त्यांच्या नावावरती सोसायट्या फर्म केलेल्या आहेत. हा पहिला गुन्हा आहे की सरकारची शेकडो कोटी रुपयाची GSTची किंवा अन्य करांची फसवणूक या सोसायट्याच्या माध्यमातून केलेली आहे. ह्या सोसायट्या नाहीत, हा DDSR ग्रुपचाच प्लान आहे आणि ह्याचे पूर्ण मास्टर ही सगळी लोक आहेत. आता हा विषय का पुढे आला? हा विषय यासाठी पुढे आला की 2020 पासून ह्या लोकांनी बुकिंग घेतलेली आहेत. 2020 पासून तुम्ही बुकिंग घेताय आणि 2025ला 2026ला त्या लोकांना ताबा द्यायचा शब्द या मंडळीने दिला होता, परंतु आता बिल्डिंगच नाही. म्हणजे 2021ला बुकिंग घेतलेल्या बिल्डिंगचं परवा दिवशी म्हणजे गुढीपाडव्याच्या दिवशी भूमिपूजन झालंय, आणि मग ह्या लोकांना बिल्डिंग मिळणार कधी, फ्लॅट मिळणार कधी? म्हणजे ह्या लोकांची पूर्णपणे फसवणूक झालेली आहे. आता हनी होम्स म्हणून जी बिल्डिंग आहे प्लॉट नंबर 34 सेक्टर नंबर 20 खारघरला, ह्याला CC नाही. CC नसताना तुमचं बांधकाम कसं काय होते? अनेक बिल्डिंगला CC नाही. मग हे जे सगळे सिडकोचे अधिकारी आहेत, त्यांचे कोण आर्किटेक्ट असतील, हे सगळे अधिकारी यामध्ये गुंतलेले आहेत. हे सगळा मोठा फ्रॉड या सगळ्या माध्यमातून सुरू आहे. जेवढी बांधकामं सुरू आहेत, आता ह्या हनी होम्सला 1.97 करोडचा दंड आहे. दंड असताना तुम्ही कसं काय काम करू शकता? दंड का अधिकारी भरून घेत नाहीत? मग अधिकाऱ्यांच्यावरती कारवाई करावी लागेल का? काल मला वेळ या विषयावरती सभागृहात मिळाला नाही, आणि म्हणून हे सगळं डिटेल लोकांच्या पुढे आलं पाहिजे. बरी आमच्याच गावाकडची लोक आहेत ना, हे करणारे पण बिल्डर पण आमच्या गावाकडचेच आहेत, परंतु ज्या लोकांनी फ्लॅट बुकिंग केलेले आहेत ती लोक सातारची आहेत, ती लोक सांगलीची आहेत, ती लोक सोलापूरची आहेत, ती अन्य विभागातली लोक आहेत. आणि अशा लोकांची फसवणूक हा स्वतः IRS असल्यामुळं त्या लोकांना धमकी देतो किंवा लोकांना भीती वाटते पुढे येऊन काय करायचं. आता DDSR हेरिटेज नावाची कोऑपरेटिव्ह सोसायटी स्थापन केलेली आहे. आता ह्या 4 मजल्याची CC मिळाली ह्या लोकांना, परंतु यांनी बांधकाम जे चालू केलंय ते पुढची CC न घेता चालू केलेलं आहे. 263 फ्लॅटचं बुकिंग केलंय आणि बिल्डिंगचं अजून कामच नाही. त्यांना अजून पजेशन पण देतो बोलले होते 2026ला, त्या गोष्टीचं अजून पजेशन पण नाही आहे. रॉयल्टी मोठी यांनी जे मुरुम उत्खनन केलं, माती उत्खनन केलं, त्याचं एक दंडाचं नोटीस त्यांना ड्रीमवूडला प्लॉट नंबर 22 ते 26 सेक्टर 13ला नायब तहसीलदार ठाणे दत्तात्रय बेडे 4291 ब्राचं त्याला नोटीस काढलं, परंतु दंड भरून घेतला नाही. मी काल महसूल मंत्री महोदयांना भेटलो की सगळ्या जेवढ्या 20 सोसायट्या आहेत त्यामध्ये तुम्ही जेवढे ह्यांना उत्खनन केलेलं आहे त्याच्याबद्दलचं तुम्ही माहिती घेतली पाहिजे. आता GST भरली नाही,
आणि जीएसटीचं नोटीस त्यांना आलं. जीएसटीच्या अधिकाऱ्यांनी का नाही कारवाई केली या सगळ्या विषयावरती? म्हणजे एका बाजूला लोकांच्याकडून करोडो रुपये घेतायत, त्यांची फसवणूक करतायत आणि त्यांना बिल्डिंगचा ताबा पण देत नाहीत, अजून ते देऊ शकत नाहीत. आता त्यांच्याकडं बिल्डिंग ह्या लोकांची सगळ्या फसवणूक झाल्या 100%. आज ते दर आठवड्याला बोलवत आहेत, त्यांना जेवण खाणं तुम्हाला देतो देतो देतो. आता मला लोक, काल मी सभागृहात विषय घेतल्यापासून एवढी लोक मला भेटली, सकाळपासून हॉटेलवरती 5-50 लोक मला भेटून गेली. अहो आम्ही त्यांच्याकडे रोज जातोय, ते आम्हाला नंतर देतो, आता ह्याच्यात अडकलंय त्याच्यात अडकलंय. आणि त्यामुळे त्या लोकांची मोठी फसवणूक या सगळ्या लोकांनी केलेली आहे. आता मातोश्री आमदार खासदारांची बिल्डिंग यांनी बांधायला घेतली, बांधायला घेऊन 4 वर्ष झाली, अजून 4था स्लॅब चालू आहे. त्याच्या बाजूची बिल्डिंग पूर्ण झाली. म्हणजे आमदार खासदारांना पण यांनी फसवलंय. आणि म्हणून मी काल सभागृहात ही मागणी केली की ह्याचा जो म्होरक्या आहे सचिन मोटे, आणि मग त्यांच्यावरती कारवाई होण्याची आवश्यकता आहे. ते तिथं तर रतन टाटाचा फोटो वापरतात. या लाजीरवाणी बाब सगळ्यात ही गोष्ट आहे की या डीडीएसआर ऑफिसमध्ये आदरणीय रतन टाटा साहेबांचा फोटो आहे. तुम्ही फसवणूक करताय. जेवढे इन्व्हेस्टर आहेत, म्हणजे आता अशोक खरात जशी फाईल आल्या अशी सचिन मोटेची फाईल येण्याची शक्यता आहे. कारण प्रत्येक इन्व्हेस्टर जे लोक आहेत त्यांचे महिलांच्या बरोबरचे व्हिडिओ तयार करून ठेवलेत ब्लॅकमेल करण्याच्या दृष्टिकोनातून. आणि ही सगळी वस्तुस्थिती आहे. ही वस्तुस्थिती आज ना उद्या सगळी समोर येणार आहे. तत्पूर्वी सरकारनं या सगळ्या बाबीमध्ये, कारण सीसी न देणं, जीएसटी न भरणं, रॉयल्टी न भरणं, कुठल्याही परवानग्या न घेता बिल्डिंगचं काम चालू करणं, लोकांचं बुकिंग घेणं परवानगी नसताना, आणि बुकिंग घेऊन 4-4, 5-5 वर्ष झाल्याच्या नंतर सुद्धा त्यांना फ्लॅटचा ताबा न देणं, या संदर्भामध्ये मी काल सभागृहामध्ये मागणी केली होती की सरकारनं या सगळ्या विषयाचा विचार करून सुमोटो यांच्यावरती कारवाई करावी. माननीय मुख्यमंत्री महोदयांना मी धन्यवाद देईन की त्यांनी जॉईंट सीपी लेव्हलच्या अधिकाऱ्याच्या माध्यमातून या सगळ्या प्रकरणाची चौकशी करण्याचा शब्द दिलेला आहे. आणि म्हणून आता पुढच्या 4-5 दिवसामध्ये आम्ही ही सगळी डिटेल तक्रार माननीय मुख्यमंत्री महोदयांच्याकडे देतोय. काही तक्रारी आम्ही रितसर दिलेल्या आहेत. या सगळ्या अरे ज्यांच्याकडे चप्पल घालायला नव्हती अशी पोरं 2-2 हजार कोटी येतात कुठून? आज हा जीवन भाई म्हणून आहे, त्याचा नंबर आहे 9619774551. त्याचा दुसरा भाई केपी भाई, हा 8691885721. यांनी किमान 1000-1500 कोटी रुपये व्हाईट करून दिलेत त्यांना. कुठल्या आधारे दिले? एवढे पैसे आले कुठून? हवाला करणारी काही लोक आहेत, त्यांच्याकडे शेकडो कोटी रुपये आलेले आहेत, त्यांचे माझ्याकडे नाव आहेत, त्यांचे माझ्याकडे नंबर आहेत. नंतर मोहित कक्कर नावाचा फायनान्सर आहे, त्यांनी मोठं शेकडो कोटी रुपयाचं फायनान्स यांना केलंय. कुठल्या आधारे केलं? कुठल्या बेसवरती केलं? नंतर एसबीआय बँकेच्या कर्ज काढलंय काही लोकांनी, आणि त्या लोकांचे हप्ते सुरू आहेत. अरे बिल्डिंगच नाही तर हप्ते कसे काय सुरू? पोलीसमध्ये काम करणारी लोक आहेत, त्यांचे हप्ते सुरू आहेत बिल्डिंग मधले, आणि त्या बिल्डिंगमध्ये अजून बांधकामच नाही सुरू झालं, आणि तुम्ही त्याच्यावरती डायरेक्ट त्यांच्या पगारातून पैसे कट करता. म्हणजे हे बँकेची लोक सुद्धा या सगळ्या प्रकरणामध्ये दोषी आहेत. कारण सिडकोचे अधिकारी तर ह्यांना पूर्ण मॅनेज आहेत. सिडकोतले अधिकाऱ्यांची इन्व्हेस्टमेंट आहे, काही IPS, काही IRS, काही IAS यांचं यामध्ये पैसे गुंतलेले आहेत. आणि ते सगळे प्रकरण हळूहळू या सगळ्या विषयात पुढे येतील. आता कलाकार आणि पत्रकार यांनी पण बुकिंग केलेली आहे. एक त्यांची प्लॉट नंबर 13 सेक्टर नंबर 8 पनवेलमध्ये ही सोसायटी आहे. 2023ला काम सुरू आहे. आता नुसता 4था स्लॅब पडलाय. ताबा देतो 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 म्हणून ते बोलतायत. 2026ला ताबा द्यायचं होतं. आता 2026चा एप्रिल महिना सुरू होतोय आणि अजून त्याचं बांधकाम पण सुरू केलं नाही. म्हणजे त्या बिचाऱ्या पत्रकारांची पण त्यांची फसवणूक केलेली आहे. एजंट लोक जी मोठ्या प्रमाणात त्यांनी इथं बुकिंग दिलेलं आहे. रवीश भाटला आणि अप्रीत भाटला हे जे लोक आहेत त्यांनी ह्या सगळ्या लोकांची फसवणूक मोठ्या प्रमाणात केलेली आहे. DDSR हेरिटेज आणि DDSR प्राईड ह्या बिल्डिंगच नाहीत, आणि त्या शेकडो लोकांचे तुम्ही पैसे घेतलेत. शेकडो लोकांचे पैसे घेतलेत, काम नाही. आता गुढीपाडव्याला या सोसायटीचं काम यांनी सुरू केलंय 19 तारखेला, आणि त्यामध्ये कुठलीच परवानगी नाही. हे जे सगळे विषय आहेत या विषयाच्या संदर्भामध्ये मी सभागृहात विषय उचललाय, आणि आता पण आपल्या माध्यमातून ज्या लोकांची फसवणूक झालीत त्यांनी घाबरण्याचं कारण नाही आहे. आता सुमोटो कारवाई होणारच आहे. दहिसरला एक त्याच्या बायकोच्या नावावरती एक प्लॉट आहे, म्हणजे ते एजन्सीमध्ये. त्यांना तर 5 वर्ष झालं त्यांची इन्व्हेस्टमेंट घेतली आहे, त्यांना हात वर केला. आता आम्ही तुमचं देऊ शकत नाही. म्हणजे त्या लोकांनी एवढे इन्व्हेस्टमेंट करून सुद्धा
त्यांच्या हाताला काही लागणार नाही, असे हे सगळे जे विषय आहेत ते विषय आता रेकॉर्डवरती येण्याची आवश्यकता आहे. बाकीची जी प्रकरणं आहेत, महिलांची फसवणूक करणं, विद्यार्थिनींची फसवणूक करणं, IRS म्हणून त्यांना ब्लॅकमेल करणं, त्यांच्यावरती चुकीच्या पद्धतीनं वागणं, हे सगळे विषय समोर येतील. एक अधिकारी आहे माझ्या समाजाचा, क्लास 2 अधिकारी, त्याची बायको पळवून नेऊन पुण्यामध्ये ठेवणं, त्याचा डिवोर्स घेणं, असे सगळे विषय आहेत. ते मी यथावश्यक पुढच्या काळामध्ये ते सगळे विषय काढेन. परंतु आता लोकांची, गरीब लोकांची मोठी फसवणूक झाल्यामुळं याच्यावरती कारवाई करावी. आणि हा दर दिवशी DDSR मध्ये येतो. आता म्हणजे आम्हाला काय संबंध आहे, मी रेकॉर्डवरती नाही, तर ह्याची सगळी तपासणी झाली पाहिजे. ह्यांचे सगळे कॉल रेकॉर्डिंग, ह्यांचे व्हॉट्सअप कॉलिंग, ह्यांचे DDSR मध्ये किती वेळा ते आले, किती लोकांनी त्यांच्यामुळं इथं फ्लॉट बुकिंग केलेलं आहे, इन्व्हेस्टमेंट केलेलं आहे, हे सगळं पुढे येण्याची आवश्यकता आहे. आणि त्यासाठी मी स्वतः ह्या सगळ्या गोष्टीचा पाठपुरावा करतोय. एक 2,000 कोटी तर सरासरी, म्हणजे कारण काय आहे, जमीनच ही जवळपास 1,500 कोटीपर्यंत असेल. 50, 70, 80, 100 कोटीपर्यंतचे एक एक प्लॉट आहेत. आणि हे इतकी मोठी रक्कम आहे. आणि लोकांच्याकडून घेतले ग्राहक म्हणून, त्यांच्याकडून जे घेतलेले पैसे वेगळे आहेत. 30 लाख, 40 लाख, 50 लाख, 60 लाखापर्यंत त्यांच्याकडून बुकिंग अमाऊंट घेतलेले आहेत. ह्या जवळपास 20 बिल्डिंग आहेत. 20 बिल्डिंग आहेत. आता फक्त एक बिल्डिंग त्यांची तयार आहे कळंबोलीची, आणि एखादी दुसरी बिल्डिंग होऊ शकते, बाकीच्या बिल्डिंग तयार होणार नाहीत. आता ते मी कॉन्ट्रॅक्टरांची माहिती घेतली की 50 कोटी रुपये ते कॉन्ट्रॅक्टरचेच देणे आहेत. संडास बांधायला 4 माणसाला लागतात, ह्यांची बिल्डिंग बांधायला 10-20 माणसं असतात मुंबईमधली बिल्डिंग बांधायला. अशी परिस्थिती इथं आहे. म्हणजे माझं म्हणणं कसं आहे, गावाकडच्या लोकांची तुम्ही फसवणूक करता, मेजाजगिरी करता, पैशाची उधळण करता. 10-10 कोटीची घरं गावाकडे बांधलेली आहेत. अरे तुम्हाला चपल्या घालायला नव्हत्या 2-4 वर्षापूर्वी. तुम्ही गरीब लोकांच्या जीवावरती आज गाड्या घेऊन फिरताय, रेंज रोव्हर सारख्या, LC सारख्या गाड्या तुम्ही घेताय, फिरताय. लोकांना घरं द्या ना, आणि परत मग तुमचा रुबाब करा. ज्या लोकांनी इन्व्हेस्टमेंट केली, आमचे दुकानदार लोक आहेत, सोना चांदीमध्ये काम करणारे, त्या लोकांचा विश्वास संपादन करून मी IRS आहे, तुमचं सोनं पकडलं का मी सोडवतो. सोन्यावरती निम्मे परत सोनं घ्यायचं, नंतर फेक रेट टाकायच्या. महाराष्ट्रामध्ये अनेक फेक रेट या IRSनं टाकलेले आहेत. म्हणजे जवळच्या मित्रांना रेट टाकायला पाठवायचं, रेट टाकायची, आणि मग सगळी तपासणी करायची. मग त्यांना बोला तुमचा कोण एखादा मित्र आहे का, मग ते मला आमचा सचिन मोठे मित्र आहे, अहो बोला त्यांचं हे साहेबांचं खूप जवळचं आहे. आणि मग त्यांना सांगायचं, आणि मग त्या एका महाराष्ट्रातल्या अतिशय मोठ्या माणसावरती रेट टाकली 2 वेळा. खरोखर जेव्हा रेड पडली तेव्हा हा गायब झाला, कारण तो जेलमध्ये गेला. 2 रेड अशा टाकल्या की त्यांच्याकडून करोडो रुपये त्यांनी गोळा केलेले आहेत. जवळचे जेवढे आमचे दुकानदार आहेत ते सगळे लॉर्ड लोक आहेत, अखंड देशभर सोना चांदीचा व्यापार करणारी लोक आहेत. त्यांच्या घरी जायचं, त्यांची माहिती घ्यायची, आणि मग लगेच कोणाला तरी तिथं रेडला पाठवायचं 1-2 महिन्यानंतर, आणि परत ते रेडमधून बाहेर काढायचं, पैसे घ्यायचे. सोन्यामध्ये व्यापार करणारी लोक आहेत, त्यांचं सोनं पकडून द्यायचं, परत तिथल्या अधिकाऱ्याला सांगून निम्म करून घ्यायचं. आणि दुर्दैवाची बाब, माझे दुकानदार बांधव आहेत, त्यांच्या घरच्यांच्या बाबतीमध्ये खूप चुकीचं वागलं जात आहे. त्यांच्या मुलींना मुंबईला बोलवायचं, त्यांच्या सुनांना मुंबईला बोलवायचं, इथं ड्रगच्या पार्ट्या करायच्या, असं घाणेरडं काम हे इथं सुरू आहे. आणि म्हणून म्हणलं की एकदा या विषयावरती आपण बोलण्याची आवश्यकता आहे. कारण माझ्याच गावाकडची लोक फसतायत ना. हे जरी माझ्या गावाकडची लोक असली, ही 2-4 लोक आहेत, हजारो लोकांची फसवणूक होते. आणि त्याला वाचा फुटावी यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या माध्यमातून चौकशी व्हावी, ही मागणी माननीय मुख्यमंत्री महोदयांनी मान्य केली आहे. तर आम्ही व्यवस्थित रीतसर सर्व कंप्लीट आम्ही त्यांच्याकडे देतोय. नाही, ग्राहक जेव्हा गुन्हा दाखल करायला जाते तेव्हा ही सगळी लोक, यांची चेनच तयार झाली आहे. नवी मुंबईमध्ये सगळे अधिकारी यांना फॉर आहेत. अधिकारी तिथं रोज सिडकोमध्ये कमी, यांच्या ऑफिसला जास्त. मी इथं एखादी नुसती माहिती दिली का लगेच दुसऱ्या मिनिटाला त्यांच्या व्हॉट्सअपला असते. पण ही सगळी चेन तयार झाली आहे. आणि त्यामुळं म्हणून मी सभागृहात मागणी अशी केली की ह्याची चौकशी सुमोटोच लावा. लोक तर तक्रार द्यायला येतील. आता माझ्याकडे अनेक लोक आलेले आहेत. राहिलेल्या लोकांना माझी विनंती आहे की पुढच्या 8 दिवसात 15 दिवसात तुमचा फ्लॅट कुठं आहे त्यांच्याकडून घ्या. हवेतले फ्लॅट विकतायत, हे हवेतले, ज्यांना दुप्पट पैसे देतो म्हणले होते त्यांना आता मध्ये तुमचं दुप्पट झालं तर 11व्या मजल्यावरचा फ्लॅट घ्या. अरे मजलाच तयार नाही तर 11व्या मजल्यावरचा फ्लॅट कुठला घ्या, 22व्या मजल्यावरचा फ्लॅट घ्या. अरे मजला अजून तुमचा खड्डाच काढला नाही आणि तुम्ही 22व्या मजल्यावरचा फ्लॅट विकताय. म्हणजे या महाराष्ट्रात अशी जर फसवणूक होणार असेल तर आम्ही या विषयावरती बोलणं आवश्यक आहे. आणि म्हणून हे सगळं रेकॉर्ड, म्हणजे एक ना एक फ्लॅट धारकाचं नाव माझ्याकडे आहे.
आणि ती सगळी गरीब लोक आहेत, इन्व्हेस्ट करणाऱ्या लोकांची नाव आहेत. तर हे सगळं प्रकरण पुढे येण्याच्या दृष्टिकोनातून मी स्वतः याचा पाठपुरावा करतो. नवी मुंबईचा उल्लेख केला. नवी मुंबईमध्ये हे सगळे नेक्सस चालू आहे. सिडकोच्या अधिकारी यामध्ये सहभागी असतात. 100% असल्याशिवाय कुठेतरी हाऊसिंग डिपार्टमेंट किंवा नवी मुंबईचं काही कनेक्शन यामध्ये तुम्हाला दिसतं? पॉलिटिकल कनेक्शन हे बघा असू शकतं. हा पॉलिटिक्समध्येच आहे ना. हा नुसता नावालाच अधिकार आहे. हा ह्याच्या घरी सगळे पॉलिटिकल जे लोक आहेत ते सगळे लोक येतात. त्या विषयावरती मला जायचं नाही. मला हे पॉलिटिक्सला न्यायचं नाही. तो नंतरचा विषय येऊ. त्याच्यावर काय रिप्लाय ते त्यावर बघू आपण. परंतु ही लोकांची जी फसवणूक आहे, आमदाराला फसवताय तुम्ही. आमदारांना तुम्ही 3-4 वर्षापूर्वी त्याचं भूमिपूजन झालंय. आता 4था स्लॅब चालू आहे. आता 3-4 वर्षात मुंबईमध्ये बिल्डिंग होती की नाही होती सांगा. आता मोठेपणा करायचा म्हणून आमदार माझ्या खिशात आहेत म्हणून त्यांनी 3600 रुपये बांधकामाला खर्च येतोय. 2400ला काम घेतलंय. असले सगळे उद्योग आहेत. नाही, हे सगळं आता मी पुढच्या 5-6 दिवसामध्ये प्रत्येक प्रोजेक्ट वाईज आम्ही तक्रार तयार करतोय. वकील लोक मी या सगळ्या कामावरती बसवलेले आहेत. तशा पद्धतीची पूर्ण तक्रार तयार करून माननीय मुख्यमंत्री महोदयांच्याकडे जाणार. माननीय मुख्यमंत्री महोदय ज्या अधिकाऱ्याची नेमणूक करतील त्यांच्यापर्यंत हे सगळे पुरावे देऊन ह्यांच्यावरती कायदेशीर कारवाई झाली पाहिजे. रॉयल्टी बुडवणं, जीएसटी बुडवणं, सीसी नसताना बांधकाम करणं, ओसी नसताना लोकांना ताबा देणं, हे जे सगळे प्रकार आहेत हे सगळे प्रकार सरकारच्या नियमाच्या उल्लंघन करणारे आहेत. किंवा तुमचे स्वतःचे प्लॉट असताना तुम्ही सोसायटी फर्म करणं आणि सरकारच्या कराची फसवणूक करणं याचाही गुन्हा वेगळा दाखल होण्याची आवश्यकता आहे. आणि हे सगळं प्रकरण सरकारने अतिशय सिरियस घेतलेलं आहे आणि यांच्यावरती गुन्हे दाखल होणार. यातून कुणाला सुटका होणार नाही. ह्यांनी काय केलंय, ह्यांनी तिथं मोठेपणा असा केलाय, पैसे लोकांचे आहेत. 70 कोटीचा प्लॉट कॉम्पिटिशनमध्ये 100 कोटीला घ्यायचा आणि तिकडे विक्री करताना 1 कोटीचा फ्लॅट तुम्हाला मी 70 लाखात देतो, 60 लाखात देतो, बुकिंग घ्यायचं. स्वस्त फ्लॅट देतो असं सांगून लोकांचं बुकिंग घेतलंय आणि त्यामुळे लोकांनी मोठ्या प्रमाणात बुकिंग यांच्याकडे केलेलं आहे आणि त्यामुळे त्यांची फसवणूक होते. हजार वेळा पदावर असताना या सगळ्या प्रकरणाचा तुम्हाला वाटतं का की प्रॉपर तपास होऊ शकतो? त्याच्या निलंबनाची मागणी तुम्ही केली? तो निलंबित होईल. प्रकरण खूप येणार आहेत. ह्याच्यावरच नाही, अनेक कांड येणार आहेत. महाराष्ट्र हादरल अशा पद्धतीची प्रकरणं आहेत. हा अशोक खरात विरात लोक विसरून जातील. हे विषय डोक्यात ठेवणार नाहीत. अशा पद्धतीची काळी कृती आहेत आणि ते पुढच्या आठवड्यात 15 दिवसात पुढे येतील. दिली ना मी. महिलांच्या विषयी अनेक पुरावे आहेत. काही मुली मला भेटून गेलेल्या आहेत परंतु त्या इतक्या घाबरतेत. एमपीएससी करणाऱ्या मुली, यूपीएससी करणाऱ्या मुली, तुमच्याबरोबर लग्न करतो, तुमच्याबरोबर अमुक करतो, तमुक करतो, म्हणजे आता तो विषय सांगण्यासारखा नाही, अशा पलीकडचा आहे. म्हणजे महाराष्ट्रात असं कुठल्याच अधिकाऱ्यानं कांड केलं नसेल असं कांड पुढे येऊ शकतं. म्हणजे असं कुणीच नसेल केलं. अशा पद्धतीचे सगळे प्रयोग पुढे येणार आहेत. पण तेव्हा आपण पुढच्या ह्याच्यात बघू. आता हा सगळा ग्राहक लोकांचा विषय आहे, गुंतवणूकदार लोकांचा विषय आहे. त्यांच्या फसवणुकीच्या संदर्भातली ही आजची प्रेस आहे आणि त्याचा मी व्यवस्थितपणे पाठपुरावा करतोय. आणि ह्याचा हेतू आजचा माझा एवढाच आहे. आम्ही निवडणुकांपर्यंत सगळ्या कुठल्याच विषयात या बोललो नाही, परंतु लोकांची फसवणूक होते, गावाकडच्या लोकांची फसवणूक होते. माझं घर नाही अजून मुंबईत. मी आज आमदार आहे, 6 वर्ष झाला आमदार. हे काय उघडच आहे. जर एखादा आमदार मुंबईत घर घेऊ शकत नाही आणि सामान्य माणूस तो कसा घेत असेल, किती वाईट परिस्थितीतून तो बुकिंग करत असेल. माथाडीमध्ये काम करणारी पोरं आहेत आमची, दिवसभर रात्र गाढवासारखं ओझं वाहत आहेत आणि त्यातले पैसे काढून त्या ह्याच्यात भरलेले आहेत. ह्यांचा रुबाब. पल्लवी हॉटेलला या, जेवणाच्या पार्ट्या देतो, तुम्हाला हे कर, मग लोक अरे ठीक आहे आता पुढच्या आठवड्यात देतील. अजून 5-6 वर्ष यांना घरच मिळू शकत नाही. 18-18, 14-14 मजल्याच्या बिल्डिंग आहेत ज्याचा अजून पायाच काढला नाही आणि ज्यांचा ताबा 25ला आणि 26ला द्यायचा होता त्यांचा आता ताबा देणार कसं? त्या लोकांची पूर्ण फसवणूक झाली आहे. आणि ह्यांचं कसं झालंय, त्या कंपन्या नसतात का, ह्याचे पैसे घ्यायचे त्याला द्यायचे दुप्पट, त्याचे घ्यायचे त्याला तिप्पट. आता ह्यांच्याकडे इन्व्हेस्टर लोक जे आहेत त्यांच्या पूर्ण लक्षात आलेलं आहे की आपल्या पैशावरती हे सगळा डामडोल करतायत आणि त्यामुळे ह्याची मोठी फसवणूक सगळी केलेली आहे. दुसरा जो विषय आहे त्यामध्ये जे तिथले जे त्यांचे वास्तू सल्लागार आहेत त्यांच्यावरती पण गुन्हा दाखल होण्याची आवश्यकता आहे.
सिडकोचे जे अधिकारी आहेत त्यांनी सीसी नसताना त्यांना कशा पद्धतीनं बांधकाम करण्याला परवानगी दिली, त्या लोकांच्यावरती गुन्हा दाखल होण्याची आवश्यकता आहे. जीएसटीचे जे अधिकारी आहेत, मुलकर मॅडम यांच्याकडे हा सगळा विषय आहे, त्या लावून धरतायत. त्या एकदम स्ट्रिक्ट मॅडम आहेत असं मला कळालं, दीपाली पिलारी मॅडम आणि मुलकर मॅडम. तर हे सगळे या विषयात त्यांनी सिरियस घ्यावं. गोडके नावाचा जीएसटीचा कोणतरी कमिशनर आहे, तो त्यांना मदत करतोय. म्हणजे अशी एक अधिकाऱ्यांची मोठी चेन तयार झालेली आहे. तर ह्याच्या संपूर्ण खोलामध्ये आता मी जातोय. आणखी काही माहिती मला प्राप्त होते, त्या पद्धतीनं मी माननीय मुख्यमंत्री महोदय यांच्याकडे ह्या सगळ्या गोष्टींचा तक्रार करेन. आता हे बघा, एआयचा जमाना आहे. जिरवळ साहेब बिचारा गरीब माणूस आहे. नेमकं काय झालंय ते बघायला पाहिजे. तो खरंच त्या व्हिडिओची सत्यता गरीब बिचारा आहे, सत्यता तपासण्याची आवश्यकता आहे. जे काय असेल ते सत्यता तपासून आमचे वरिष्ठ नेते, आता मी आमदार म्हणून मी एवढ्या मोठ्या विषयावरती काय बोलणार, परंतु आता एआयचा जमाना काय पण येतोय व्हिडिओमध्ये, त्याचं जरा तपासणी करून त्याच्यावरती वरच्या लोकांनी निर्णय घेतला पाहिजे. प्रमुख आरोप हा होता की जो व्हिडिओ मध्ये त्यांच्याबरोबर एक कृत्यकृत्य दिसतोय आणि तो अश्लील व्हिडिओ आहे थोडासा, आणि तो शासकीय निवासस्थानी करण्यात काही त्यानुसार बातम्या देखील वापरण्यात आलेला आहे. मध्य पार्टी अशा प्रकारे शासकीय निवासस्थानी करण्यात कितपत योग्य वाटतं? आणि मी काय म्हणतोय, आधी व्हिडिओची सत्यता तर येऊ द्या ना. काय नेमकं व्हिडिओ खरा आहे का खोटा आहे का, आता काही त्या एआयच्या माध्यमातून करता येते. त्यामुळे आता वरिष्ठ लोक व्यवस्थित त्याची तपासणी करून, दुसऱ्या कोणाचा असतं तर मीच बोललो असतो जोरात. मी अशा लोकांच्यावरती बोलत नाही. सर, दुसरा एक राजकीय प्रश्न आहे. तुम्ही काही दिवसांपूर्वी तुमच्या विरोधात एक आरोप केला होता की तुमच्या सांगली जिल्ह्यातील एक बडा नेता जो रक्ताना आंदोलन करत होता, असं तुमचा आरोप होता. त्याच्यात कसं काय कनेक्शन आहे? बोलू बोललो ना मी त्या विषयावरती. हे बघा, विषय माझा प्रश्न काय आहे की ही जी लोक आहेत ती पुरोगामी लोक आहेत. भाषणामध्ये ते काय सांगतायत की फुले शाहू आंबेडकरांचे विचाराचे आम्ही पाईक आहोत. पण तुम्ही पुरोगामी आहात, मग त्या बाबाकडे गेला का? माझा पहिला प्रश्न हा आहे. म्हणजे एक तर तुम्ही पुरोगामी नाही, मताच्या राजकारणासाठी तुम्ही पुरोगामी आहात असं महाराष्ट्रातल्या लोकांना सांगता. तुम्ही देव धर्म मानत नाही, देवाला तुम्ही शिव्या देणाऱ्या लोकांच्या सोबत असता, आणि मग अशा बंधुबाबाची तुम्हाला गरज का पडली? हा माझा साधा सोपा प्रश्न आहे आणि त्याच्याबद्दल मी व्यवस्थित बोललो. आणखी एक प्रश्न होता. तुमची लक्षवेधी काल माझी 13 नंबरला लक्षवेधी होती रेग्युलर कामकाजामध्ये. सकाळच्या स्पेशल सिटिंग मधल्या लक्षवेधी झाल्या, परंतु रेग्युलर कामकाजातल्या लक्षवेधी होऊ शकल्या नाहीत वेळेअभावी. त्यामध्ये माझी लक्षवेधी वराह पालनाच्या संदर्भातली होती. वडार, कुंची कोरवी, सिकलगारी, वैदू, डोंबारी, कैकाडी असा जो भटका समाज आहे, ह्या समाजाचा हा पहिल्यापासून 2000 वर्षापासूनचा हा त्यांचा परंपरागत व्यवसाय आहे. म्हणजे हे नुसतं वराह पालन नाही, त्यांची ती फिरती बँक आहे. यावरतीच त्यांचं कुटुंब चालणं, मुलाचं शिक्षण, घरदारं बांधणं, हे सगळे विषय त्याच्यावरती चालतायत. परंतु आता काही सरकारनं म्हणजे अहिल्यानगरमध्ये परवा त्यांना सगळे कोंडून टाकले. अरे भाई, हा काय पर्याय नाही ना. आणि याच्या संदर्भातली माझी काल लक्षवेधी होती की वराह पालनाच्या संदर्भामध्ये एक विकास महामंडळ राज्य सरकारनं घोषित करावं. हे सगळे भटक्या समाजातली लोक आहेत, त्यांच्याकडे जमीन नाही. त्यांना वराह पालन करण्याच्या दृष्टिकोनातून राज्य सरकारनं जमीन उपलब्ध करून द्यावी आणि त्यांना आर्थिक सहाय्य करावं, अशा पद्धतीची एक लक्षवेधी मी काल सभागृहामध्ये मांडली होती. आणि या सगळ्या विषयामध्ये स्वतंत्र महामंडळ स्थापन करून त्याला मोठं आर्थिक बजेट द्यावं, त्याला अध्यक्ष उपाध्यक्ष द्यावा, त्याला राज्यमंत्री पदाचा दर्जा द्यावा, अशा पद्धतीची माझी काल लक्षवेधी होती. परंतु वेळेअभावी ती झाली नाही. परंतु मी आता या सगळ्या विषयामध्ये पाठपुरावा करणार आहे. आता हे माननीय पशुसंवर्धन मंत्री महोदयांचा विषय आहे, मी त्यांच्याकडे पाठपुरावा करेन, मुख्यमंत्री महोदयांच्याकडे पण करेन. पुण्यातल्या जमीन व्यवहार प्रकरणामध्ये पार्थ पवार जर दोषी असतील, त्यांचा सहभाग असेल तर त्यांच्यावर सुद्धा फौजदारी कारवाई होईल, अशा प्रकारचा एक अहवाल काल राज्य सरकार. अहवाल काय आलाय ह्याच्याविषयी मला माहिती नाही, परंतु काल आपल्याच मीडियाच्या माध्यमातून मी बघितलेलं आहे. जे अधिकारी अपॉइंट केले होते त्यांनी हा अहवाल दिलेला आहे आणि जी कोणी रेकॉर्डवरती लोक आहेत त्यांना दोषी धरलेला आहे.
तर आता अहवालात नेमकं काय आहे याच्याबद्दलची मला एवढी डिटेल माहिती नाही. कारण पवारांचं नाव आलं त्यांच्यावर कारवाई व्हायला पाहिजे. नाही, आता अहवालात तर कालच्या अहवालात त्यांचं नाव स्पष्ट नाही असं मी बातमीत वाचलं असेल तर मग ठीक आहे, राज्य सरकार त्यावर योग्य निर्णय घेईल. पडळकर साहेब, महायुतीचं सरकार आहे मात्र राष्ट्रवादीचेच मंत्री नेहमी वादात का? आता हे राष्ट्रवादीवाल्यांना विचारा ना. चलो. अशाच नवनवीन अपडेट्ससाठी डिजिटल कोल्हापूर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका.
अशाच नवनवीन अपडेट्ससाठी डिजिटल कोल्हापूर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका.